Welcome, dear student. In previous lecture, we have complete the chapter number 3, Advanced JavaScript. Now, today, the next chapter, we have to start chapter number 4, Emerging Technology. In fourth chapter, Emerging Technology, we have to discuss IoT, advantages of IoT, disadvantages of IoT, applications of IoT. In 11th standard, we have to learn different technologies. In this, the IT-enabled service means IoT technology we have to learn in 12th standard in this chapter. What is meant by IoT? IoT means the Internet of Things. The Internet of Things IoT is the network of physical devices, vehicles, home appliances, and other items embedded with electronics, softwares, sensors, and connectivity. This reduces human efforts. आता IoT ही इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स की त्या टेक्निक्सचा वापर करून आपण फिजिकल डिव्हाइसेस, व्हेइकल्स, होम ॲप्लायन्सेस अँड अदर ॲटम्स की यांचा आपण इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर्स, सेन्सर्स अँड कनेक्टिव्हिटी करून नवीन टेक्निक जी आहे ती कशा पद्धतीने वापरू शकतो ह्याचं टेक्निक आपल्याला या IoT मध्ये बघायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण जे वेगवेगळे व्हेइकल्स आहेत किंवा फिजिकल डिव्हायसेस असतील किंवा घरातले काही वेगवेगळे ॲप्लायन्सेस असतील, काही वस्तू असतील की त्यांचा आपण नेहमीप्रमाणे वापर न करता त्याच्यात काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स डिझाईन करू शकतो, वेगवेगळे सेन्सर्स त्यांना लावू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आता घरामध्ये आपण लाईट ऑन ऑफ करण्याचं काम आता एक क्लॅप केल्यानंतर लाईट ऑन व्हायला पाहिजे, डबल क्लॅप केल्यानंतर ऑफ व्हायला पाहिजे, म्हणजे हे सेन्सर्स आपण बसवू शकतो. नवीन नवीन टेक्निक्सचा वापर करून जे डेली जे ॲप्लायन्सेस आहेत यांच्यामध्ये आपण बदल करणं हे काम जे आहे ते IoT मध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की धिस रिड्युसेस ह्युमन एफर्ट्स, म्हणजे जे आपल्याला वेळ लागतो किंवा जे आपल्याला मेहनत करावी लागते ती आपल्याला कमी कशी करता येईल हे टेक्निक शोधणं हे काम आपण ह्या इंटरनेट ऑफ थिंग्स IoT मध्ये करणार आहोत. IoT enables things to connect, collect, and exchange data, creating opportunities for more direct integration of the physical world into computer-based system,
resulting in efficiency improvements, economic benefits. These devices can communicate and interact over the internet, and they can be remotely monitored and controlled. आणि हे जे सर्व डिव्हाइसेस आहेत, ह्या ज्या सर्व सिस्टीम्स आहेत, या सिस्टीम्सला इंटरनेट कनेक्टिव्हिटी करून आपण त्या रिमोट मॉनिटर करून ह्या जे टेक्निक आहे याच्याने आपण त्या कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ IoT. First is efficient resource utilization. If we know the functionality and the way that how each device work, we definitely increase the efficient resource utilization as well as monitor natural resources. जर तुम्हाला जी टेक्निक आहे त्या टेक्निक कसं वापरायचं याचं जर नॉलेज असेल तर डेफिनेटली तुम्ही ती जी सिस्टीम आहे ती इफिशियंटली हँडल करू शकतात आणि तिचं युटिलायझेशन तुम्ही त्या रिसोर्सवर करू शकतात. म्हणून त्याने म्हटलं इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन म्हणजे टेक्नॉलॉजीचा नॉलेज जे आहे ते डीप नॉलेज हे तुम्हाला असायला हवं. सेकंड, मिनिमाइज ह्युमन एफर्ट. ॲज द डिव्हाइसेस ऑफ IoT interact and communicate with each other and do lot of tasks for us, then they minimize the human effort. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की जे डिव्हाइसेस आहे त्या डिव्हाइसेसला टेक्निक थ्रू कम्युनिकेट करून इंटरॅक्ट करून त्या प्रत्येक डिव्हाइसचं टायमिंग किंवा त्याचं जे एफर्ट आहे ते कसं कमी करता येईल हे या टेक्निकमध्ये आपल्याला या टेक्निकचा आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. थर्ड, टाइम सेव्हिंग. As it reduces the human efforts, then it definitely saves out time. Time is the primary factor in automation which can save through IoT platform. आता मेन ॲडव्हान्टेज काय आहे IoTचा की तुमचा टाइम जो आहे तो सेव्ह होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण शेतामध्ये पाण्यासाठी मोटर बसवलेली असते. आता ते जे जर आपण ह्या IoT टेक्निक्सचा उपयोग केला तर आपण त्या मोटर जी आहे ती ऑन ऑफ रिमोट कंट्रोल जे आहे ते जर आपल्या मोबाईल थ्रू केलं तर आपला टाईम जो आहे तो काय होणार आहे सेव्ह होणार आहे. म्हणजे मोबाईल थ्रू आपण मोटर ऑन करू शकतो, थोड्या वेळाने आपण ती ऑफ घरी बसल्याही करू शकतो. म्हणजे ह्या टेक्निकचा उपयोग करून आपला वेळ जो आहे तो सुद्धा वाचणार आहे. 4, एन्हान्स डेटा कलेक्शन. IoT device can collect data from environment like weather, sound, pollution, etc. This data then can be used to take decision. आता IoT टेक्निक जे आहे
ते यूज केल्यामुळे तुमचं जे तापमान आहे, हवामान, कुठं पाऊस येणार आहे, कुठं वादळ येणार आहे, हे जे वेगवेगळे रिलेटेड जे डिसिजन्स आहेत, हे डिसिजन्स आपल्याला या IoT डिव्हाइसमुळे अगोदर समजणार आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्याचं जे नियोजन आहे, त्या लाईट, समजा लाईट जाणार असेल तर लाईट जाणार असेल, किंवा आपण एखादं वादळ येणार असेल तर वादळ येण्यापूर्वी जर आपल्याला त्याची माहिती असेल तर आपण तसं नियोजन करून त्या जे प्रसंग आहे त्या प्रसंगाला आपण काय करू शकतो, मार्ग जो आहे तो काढू शकतो. म्हणजे वेदर, साऊंड, पोल्युशन यांची जी माहिती आहे ती आपल्याला या IoTमुळे काय मिळणार आहे, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ही आपल्याला कलेक्ट करता येणार आहे. फिफ्थ, इम्प्रूव्ह सिक्युरिटी. IoT based security system can make home or office environment secure. म्हणजे IoT टेक्निकचा उपयोग करून आपण आपल्या घरामध्ये ऑफिस जे आहे ते सिक्युअर करू शकतो. समजा आपण CCTV कॅमेरे बसवलेले असतील, किंवा आपण रिमोट कंट्रोलिंग केलं असेल की आपल्या डोअरला जर कोणी टच केलं तर लगेच आपल्याला तसा मेसेज यायला पाहिजे, किंवा ज्या अनोळखी व्यक्ती जर तिथं आला असेल, त्याचा फेस जर तिथं मॅच होत नसेल तर लगेच आपल्याला त्याचा रिप्लाय मेसेज जो आहे तो आपल्या मोबाईलवर मिळत असेल, तर हे जी सिस्टीम आहे ही सिस्टीम आपण या IoT टेक्निकमुळे यूज केल्यामुळे आपल्याला होम आणि ऑफिस एन्व्हायरमेंट जे आहे ते सिक्युअर करता येणार आहे. नेक्स्ट, डिसएडवांटेजेस ऑफ IoT. First is privacy. Even without the active participation on the user, the IoT system provides substantial personal data in maximum details. Without active participation on the user. यूजर जो आहे तो जर ॲक्टिवली प्रेझेंट नसेल तर ह्या टेक्निक्सचा त्याला उपयोग होणार नाही. सेकंड, कॉम्प्लेक्सिटी. The designing, developing, maintaining and enabling the large technology to IoT system is quite complicated. जर IoT टेक्निकचं डिझायनिंग, डेव्हलपिंग, मेंटेनिंग, एनेबलिंग हे जर तुम्हाला व्यवस्थित येत नसेल, जर त्या सिस्टीमचं जर नॉलेज तुम्हाला कंप्लीट नसेल तर ती सिस्टीम हँडल करणं जे आहे ते तुम्हाला कठीण जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते काय होतील, वाढतील. म्हणून त्याचा डिसएडव्हान्टेज दिला आहे कॉम्प्लेक्सिटी. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन्स ऑफ IoT. फर्स्ट इज स्मार्ट लाइटिंग. Illumination of light is controlled on the basis of daylight. आता स्मार्ट लाइटिंग फॉर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण आता आपल्या रस्त्यावरचे जे लाईट आहे ते लाईट संध्याकाळी 7 वाजता वाजले म्हणजे ते ऑन व्हायला पाहिजे, सकाळी 6 वाजता ते ऑफ व्हायला पाहिजे. मग हा जो एरिया आहे लाईटचा, हा एरिया तो डिफरंट टेक्नॉलॉजीज यूज करून आपण हे जे चेंजेस आहे हे चेंजेस आपण ह्या IoT टेक्निकमध्ये करू शकतो.
त्याच्यासाठी पहिलं ॲप्लिकेशन म्हटलं आहे त्यांनी स्मार्ट लाइटिंग. सेकंड आहे स्मार्ट thermostats allows user to schedule, monitor and remotely control home temperature. म्हणजे तुमच्या घराचं टेम्परेचर असेल, ऑफिसचं टेम्परेचर असेल, ते मॅनेज करणं हे काम जे आहे ते सुद्धा आपण या IoT टेक्निक थ्रू करू शकतो. म्हणजे आता थंडी असेल तर आपल्या घरातलं तापमान जे आहे ते आपल्याला रूम हीटर लावून जर ते स्टेबल करायचं असेल तर ते सुद्धा आपण कंट्रोलिंग, आता आपण जातोय तर रिमोटने आपण ते कंट्रोलिंग करू शकतो. थर्ड, स्मार्ट लॉक्स अँड डोअर ओपनर्स, पासवर्ड बेस्ड और फेशियल रेकग्निशन बेस्ड डोअर्स अँड लॉक्स. म्हणजे जे दरवाजे आहेत ते दरवाज्यांवर आपण आपला जो फेस आहे तो चेहरा जर समोर नेला तर डोअर जे आहे ते आपलं ओपन होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपला फेस मॅच होईल तेव्हा डोअर ओपन होईल. जर मॅच झाला नाही तर डोअर हे ओपन होणार नाही. मग ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम आपण या IoT टेक्निकमध्ये यूज करू शकतो. फोर्थ, स्मार्ट सिक्युरिटी कॅमेराज. Security cameras that can identify known and unknown person and raise alarm in case of security threat. म्हणजे जर तुमच्या घरात जर कॅमेरा बसवलेला असेल आणि जर अननोन व्यक्ती की जो तुमच्या घराची बेल वाजवतो आहे त्या व्यक्तीला चेहरा मॅच न झाल्याने त्या ठिकाणी काय अलाराम जी आहे ती होईल आणि आपल्याला त्या ज्या अनोळखी व्यक्ती आहे त्याची माहिती मिळेल. फिफ्थ, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स. Signal that can adjust their timing to accommodate commutes and holiday traffic and keep car moving. जर रस्त्यावर कार जी आहे ती रोज जात असते पण ती रेग्युलर जाताना जी ट्रॅफिक असते ती हॉलिडे ज्या दिवशी सुट्टी असणार आहे त्या दिवशी ती ट्रॅफिक काय झालेली असेल, कमी झालेली असेल. म्हणून आपण या IoT टेक्निकने त्या सिस्टीममध्ये चेंज करू शकतो. ज्या दिवशी हॉलिडे असणार आहे त्या दिवशी तिचा टाईम जो आहे तो वेगळा सेट करू शकतो आणि इतर दिवशी ट्रॅफिक ज्या दिवशी असेल त्या दिवशी त्या टायमरचा टाईम जो आहे तो आपण वेगळा सेट करू शकतो. थँक्यू.